कारवीच्या झाडातून चढाई सुरू झालेली आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी जवळचा भास्करगड, ज्याला बसगड या नावानेही ओळखले जाते, असा हा 13व्या शतकात देवगिरीच्या यादवांनी उभारलेला एक प्राचीन किल्ला आहे. तर आजची ही चढाई आम्ही मोखाडा तालुक्यात असलेले पळसपाडा या गावामधून केली. या किल्ल्यावर जाण्यासाठी अजून एक दुसरी वाट आहे, ती निरगुडपाडा गावातून जाते. मध्यम चढाई श्रेणीत असलेला हा किल्ला कातळात कोरलेल्या पायऱ्यांसाठी सध्या प्रचलित होत आहे. तर या किल्ल्यावर जाण्यासाठी आपण प्रवेशद्वारातून प्रवेश करणार नसून खडतर कठीण मार्ग म्हणजेच चोरवाटेचा वापर करून किल्ल्याच्या एका बुरुजावर चढाई करणार आहोत. तेथपर्यंत पोहोचण्याचा मार्ग पाहू शकता. एका बाजूला डोंगराचा भाग तर दुसऱ्या बाजूला खोल दरी. किल्ल्याच्या मध्यावर येताच समोर एक गुहा दिसते, जिथे 20 ते 30 माणसे सहज विश्रांती घेऊ शकतात. आपला सुद्धा तेथे जाऊन थोडी विश्रांती घेण्याचा बेत आहे. गुहेत प्रवेश करताच समोर कातळात कोरलेली एक पिंड दिसते. त्याच्या बाजूलाच नंदी विराजमान आहे. गुहेतील वातावरण थंड असून नीरव शांतता या ठिकाणी अनुभवायला मिळते. आणि अशा ठिकाणी सगळे मित्र एकत्र बसून आणलेले पदार्थ खाणे ही मजा वेगळीच. याच ठिकाणी अजून एक कातळात कोरलेली गुहा पाहावयास मिळते. ती सुद्धा खूपच मोठी आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे हीच ती चोरवाट आहे, ज्याची खडी चढाई करावी लागते. हा मार्ग इतका भयानक आहे की जरा पाय घसरला तर डायरेक्ट खोल दरी. परंतु आमच्या सोबत पळसपाडा गावातील काही जाणकार मित्र असल्यामुळे आम्ही हा मार्ग निवडला. गाईज, भास्कर गडावरती चढण्यासाठी हा आमच्या मित्रांनी शॉर्टकट वापरला, पण हा शॉर्टकट एवढा भयानक त्या वतवड्या डोंगरासारखाच आहे. चढायला चढलोय कसं तरी, पण बरं झालं सांगितलं त्यांनी की आपल्याला परत याच मार्गाने उतरायचं नाही आहे. उतरण्यासाठी शिडीचा मार्ग आहे. आता चढूया. विशेष बाब म्हणजे हा पांडू इतक्या खडतर वाटेतून सुद्धा आमच्या सोबत येतोय. याला चोरवाट कदाचित म्हणता येईल. या चोरवाटेने आम्ही या भास्कर गडावरती पोहोचलेलो आहोत. म्हणजे हा उत्तरेकडचा भाग. इथे आपण पाहू शकतो ही पूर्णपणे तटबंदी जे आता ढासळलेल्या अवस्थेत आहे. आणि आता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत तर हा बुरुजाचा भाग या ठिकाणी आपल्याला दिसतोय. आणि वरती गडावरचे अवशेष पाहायला मिळतील. फायनली 15 ते 20 मिनिटाच्या चढाईनंतर आपण पोहोचलो आहोत भास्कर गडावरती. आणि पाठीमागे पाहू शकताय हा भास्कर गडाचा पश्चिमेकडचा भाग आहे. आता गडावरती काय काय आहे ते आपण एक्सप्लोर करूया. यादवांच्या काळानंतर हा किल्ला निजामशाही व मुघलांकडे गेला. 1629 मध्ये शहाजी राजांनी आदिलशाही विरुद्ध बंड पुकारून हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला.
हा आहे भास्करगडावरील पश्चिमेकडचा भाग. समोर जी पर्वतरांग दिसते ती इतकी सुंदर आहे की जणू पाहतच राहावे. पश्चिमेकडची सगळी दृश्ये या ठिकाणाहून पाहण्यासारखी आहेत. ही पर्वतरांग बघा, वेडी वाकडी वळणे घेत घेत पुढे गेलेली आहे. खरंच मित्रांनो, सह्याद्री जवळून अनुभवायचा असेल तर अशा ठिकाणांना नक्कीच भेटी दिल्या पाहिजेत. गडाच्या मध्यभागी आल्यावर एका दगडात कोरलेल्या मूर्तीचे अवशेष असावेत, परंतु सध्या या ठिकाणी त्या मूर्तीचे फक्त पायच दिसतात. या ठिकाणी सुद्धा पडक्या भिंती दिसत आहेत, म्हणजे हे वाड्याचे अवशेष असण्याची शक्यता आहे या ठिकाणी. हे एक पाण्याचा टाका आहे जे आता पूर्णपणे सुकलेल्या अवस्थेत आहे. म्हणजे अगदी साधारण भिंती सुद्धा आता पाहायला मिळत नाहीत, फक्त शिल्लक राहिलेले दगड. त्यामुळे समजण्यास कठीण आहे की नक्की या ठिकाणी कुठल्या प्रकारचे अवशेष होते. इतर गडांवरती जशी आपल्याला तटबंदी पाहावयास मिळते तशी मात्र इथे नाही मिळत पाहायला. फक्त दगड दोन्ही बाजूला रचलेले दिसत आहेत. मित्रांनो, हे झाड बघा किती छान दिसतंय. फक्त एकाच बाजूने त्याच्या सगळीकडच्या फांद्या एका दिशेला गेलेल्या आहेत आणि दुसरी बाजू पूर्णपणे मोकळी. किती दुर्मिळ वाटते ना. मेन दरवाजातून जसं आपण पुढे येतो तसं हे आपल्याला दिसतं मोठं पाण्याचं टाकं. आणि बरोबर पाण्याच्या टाक्याच्या समोर या ठिकाणी आपल्याला मारुतीरायांची मूर्ती पाहावयास मिळते. म्हणजेच या ठिकाणी हे त्या काळातलं मारुतीरायांचं मंदिर असावं. आता आपण पाहिलंच भास्करगडावरती विविध प्रकारचे अवशेष तर आहेत, पण ते समजत नाही आहेत नक्की कुठल्या प्रकारच्या वस्तू आहेत या ठिकाणी. एकंदरीत भास्करगडाचा उपयोग शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एकतर पश्चिमेला जव्हारपर्यंत आणि पूर्वेला असलेला त्र्यंबकेश्वर आणि नाशिकपर्यंत यांच्यावर देखरेख करण्यासाठी कदाचित या गडाचा उपयोग केला जायचा. या ठिकाणी थोडी मोठी भिंत पाहावयास मिळते. बघूया काय आहे. अच्छा, तसं नक्की इथे पण काही सांगू शकत नाही, पण थोडी मोठी भिंत पाहावयास या ठिकाणी मिळते. या ठिकाणी पुन्हा आपल्याला एक पाण्याचा टाका मिळते, परंतु या ठिकाणी पूर्णपणे माती जमा झालेली आहे. त्याच्यामुळे याचं 2 भागामध्ये विभाजन झालेलं आहे. आता हल्ली काही काळामध्ये हे पूर्णपणे मातीने बुजलं होतं, परंतु थोडंसं उत्खनन करून माती काढून या ठिकाणी तळ्याचं रूप त्याला पुन्हा मिळालेलं आहे. मित्रांनो, भास्करगडाची ही एंट्री बघा. तर मित्रांनो, या ठिकाणी 2 भिंती पाहताय. या भिंती कुठल्याही प्रकारच्या बांधण्यात नाही आलेल्या आहेत. या ठिकाणी तुम्ही बघू शकता की विविध हत्यारांच्या माध्यमातून कशी कोरीव काम केलेलं आहे. आणि अगदी या ठिकाणाहून एक 5-6 माणसं जातील. हा एवढा छोटा रस्ता आहे, परंतु हे काम बघू शकता. आणि इथे याच्यात तुम्हाला दगड दिसत आहेत. हे दगड वरच्या तटबंदीचे, म्हणजे वरून जी तटबंदी होती या गडाची
त्या तटबंदीचे सगळे दगड कोसळले आणि हे या 2 भिंतीच्या मध्ये येऊन पडलेले आहेत. काही वर्षांपूर्वी हा रस्ता पूर्णपणे बंद होता. मी तुम्हाला वरती मेन प्रवेशद्वाराच्या तिथे दाखवणारच आहे की पूर्ण हे दगडधोंडे पडल्यामुळे इकडनं जाणं शक्यच नव्हतं. परंतु आपले जे काही प्रतिष्ठानचे मुलं आहेत त्या मुलांनी येऊन या ठिकाणी हा रस्ता ओपन करण्याचं काम केलेलं आहे. तर या ठिकाणी पाहू शकता हे सगळे वरून पडलेले दगड. तर या रस्त्याला घोड्याची वाट सुद्धा असंही म्हटलं जातं. बघा इथे तर पूर्णपणे रस्ता म्हणजे ज्या पायऱ्या आहेत त्या पूर्ण ब्लॉक करून गेलेल्या आहेत या दगडांमुळे. आणि जेव्हा इथे आपण पुढे येतो, पुढे आल्यानंतर आपल्याला हे दिसतं ते भव्य असं या भास्करगडाचं प्रवेशद्वार. पाहू शकता या दरवाजावरती 3 सिंबॉल आपल्याला दिसत आहेत. याला आपण म्हणू शकतो अखंड दरवाजा. इकडची भिंत सुद्धा अखंडच आहे आणि या ठिकाणची सुद्धा. म्हणजे कशा पद्धतीचं बांधकाम केलेलं आहे बघा. थोडंसं पुढे आतमध्ये आल्यानंतर इथे पाहू शकतो म्हणजे कुठल्याही प्रकारची इथे दगडांची रचना दिसत नाहीये. इथे वरती पाहू शकतो आपण दरवाजाचा जो वरचा भाग आहे तो आता धोकादायक बनलेला आहे, पडण्याच्या अवस्थेत आहे. याने शेवटपर्यंत साथ सोडली नाही. पांडू डॉगीचं नाव आहे पांडू. तर पाहू शकतो ही अशा प्रकारची या प्रवेशद्वाराची रचना या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळते. इथे थोडंसं प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूला आल्यानंतर बघा सगळ्यात वेगळी रचना, खरंच वेगळी रचना म्हणावी लागेल या गडाची. आणि इथे ही पूर्ण डोंगरामधून बनवलेली ही वाट खरंच आहे की नाही बघण्यासारखं. मित्रांनो, भास्करगडावरती आपल्याला विशेष असं काही पाहायला मिळालं नाही, परंतु जे प्रवेशद्वार पाहिलं त्याचा जो मार्ग बनवलेला आहे तो मात्र नक्की बघण्यासारखा आहे. आणि हा प्रवेशद्वार आहे, हा मार्ग बघण्यासाठी ट्रेकर्स या ठिकाणी या गडाला नक्की भेट देतात. बघा या ठिकाणी भास्करगडावर जाताना हा पूर्ण रॉक पॅच कसा एका दगडापासून वेगळा झालेला आहे. म्हणजे कालांतराने काही वर्षानंतर हा पूर्ण मोठाच्या मोठा रॉक पॅच पूर्ण खाली पडून जाईल. आणि या ठिकाणी बघताय तुम्ही मोठे मोठे दगड सगळे खाली पडलेले आहेत बघा. म्हणजे ही भास्करगडावर जाण्याची जी वाट आहे ना, तिला आपण चांगल्या प्रकारची वाट अशी म्हणू शकत नाही, कारण हे सगळे वरचे दगड पडलेले आहेत आणि त्याच्यामुळे वाट खूपच धोकादायक बनलेली आहे. इथे बघा हा एवढा मोठा दगड जो पूर्ण खालच्या साईडला अटकून बसलेला आहे. मित्रांनो, बघितले ना एवढे मोठे जे दगड आहेत ते वरून पडलेले आहेत. म्हणजे आत्तासुद्धा धोकादायक वाटत आहेत. जर एखादा जरी दगड निसटला तर मोठी हानी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. असा हा रस्ता इथला आहे. भास्करगडावर जाण्याच्या अगोदर या ठिकाणी या खडकामध्ये पाहू शकता एक गुहा बनवलेली आहे. आता या ठिकाणी आपण काही जास्त रिस्क घेणार नाही आहे, ती जास्त खोल तर नाही आहे, एवढ्यापर्यंतच आहे. कदाचित ती गुहा गडावर जाण्याचा मार्ग असू शकतो, परंतु आता
मातीने पूर्णपणे बंद झालेली आहे. पुन्हा हा एक मार्ग इथे किती खोल आहे, किती आतमध्ये आहे काही सांगता येत नाही. आतमध्ये पूर्ण अंधार आहे, पण हा सुद्धा मार्ग गडावर जाण्याचा असू शकतो. वाव, काय काम केलेलं आहे त्या पूर्वीच्या काळामध्ये, मानावं लागेल. मित्रांनो, या भास्कर गडाचं काय रहस्य आहे काय कळत नाही. थोड्या थोड्या अंतरावर या अशा प्रकारच्या छोट्या छोट्या गुहा म्हणता येईल की रस्ता, काही कळत तर नाहीये. पण आता या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करूया. नाही, इथे काहीच नाहीये, हा एवढाच भाग आहे. अनादर वन केव. वा, काय म्हणायचं याला. नक्कीच मित्रांनो, तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल, तुम्हाला जर माहिती असेल की हा प्रकार काय आहे नक्की, तर मला नक्की कमेंट करून सांगा. या मोखाडा तालुक्यात असलेला हा भास्करगड किल्ला. भास्करगडावर पाहण्यासारखे जास्त काही अवशेष नाही आहेत, पाण्याची टाकी, पडीक अवशेष. परंतु पश्चिमेकडचा जो भाग आहे, त्या पश्चिमेकडच्या भागामध्ये खरंच पाहण्यासारखी ठिकाणं आहेत. म्हणजे गडावर काही नसलं तरी पण आजूबाजूची काही दृश्य आहेत ती अगदी पाहण्यासारखी आहेत. आणि मेन प्रवेशद्वार, खरं तर भास्करगडावर लोक येतात ट्रेकिंग करण्यासाठी, ते त्याचा प्रवेशद्वार पाहण्यासाठी, जे आपण व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल. तर हा भास्करगड, याचं प्रवेशद्वार तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन ठिकाणी. तोपर्यंत गुड बाय.